ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। चुकलो तर कान धरा, पण रिकामा ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या। रायगडमधल्या सभेत धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती, तर मुंडेंनी योग्य वेळी त्यांना संधी देऊ, वरिष्ठ त्या संदर्भात निर्णय घेतील, तटकरेंचं आश्वासन। धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल। अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत। धनंजय मुंडेंनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावं, जरांगेंचा उपरोधिक सल्ला, तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम करण्याचाही जरांगेंचा इशारा। मुंडेंच्या मागणीसंदर्भात पक्ष विचार करेल, तोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या कामात त्यांनी सहभागी व्हावं, भुजबळांची यावर प्रतिक्रिया। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं प्रमाणपत्र द्या, बंजारा समाजातील सर्व नेत्यांनी मागणी करावी, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचं आवाहन, तर हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठ्यांना होणार नसल्याचंही वक्तव्य। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा, जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर, शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड लंकेंची उपस्थिती, राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा। मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकरांचा कुत्रा असा उल्लेख, हॉटेल सोनी महेंद्र पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका, शेख यांची पडळकरांना धमकी। पडळकर आक्रमक नेते असतील तर मग मुख्यमंत्री पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी, आम्ही सुद्धा आक्रमकता दाखवू, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा हल्ला। मराठवाड्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत, जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी देण्याच्याही सूचना, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं, लातूर, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतांना तलावाचं स्वरूप, उभं पिकं या ठिकाणी पाण्याखाली, तर नुकसान भरपाईची आता मागणी। बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा हाहाकार, शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई या तालुक्यांना सर्वाधिक फटका, जिल्हा परिषद शाळेसह घरं, दुकानं, मंदिरं आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली, NDRF कडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सुरू। धाराशिव आणि जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, चांदणी नदीला आलेल्या महापुरानं भूम, परांडा आणि बार्शी तालुक्याचा संपर्क तुटला, देवगाव, वडनेर इथून 24 जणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल, आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणीवेळी शेतकऱ्यांचा टाहो, व्यथा मांडत मदतीची अपेक्षा। मराठवाडा, कोकणासह राज्यभरात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरात सलग 2 दिवस कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अलर्ट जारी, हवामान तज्ज्ञ KS होसाळीकरांची ट्विट करत आहे। राज्यातील 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यात, मंडळांना 50,000 कोटींहून अधिकचा तोटा, 9% महामंडळांना नफा ना तोटा या स्थितीत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ठाण्यामध्ये ट्रायल रन, घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।